नमस्कार, गुड मॉर्निंग. मी ऋतुजा कदम. 7 सालाम या बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. सर्व ताज्या घडामोडी आपल्याला सविस्तर पाहायच्या, मात्र त्यापूर्वी एक नजर हेडलाईन्सवर टाकूया. पुण्यातील जमीन घोटाळा प्रकरणी गुन्हा दाखल, 3 जणांवर गुन्हा दाखल. गुन्ह्यातून पार्थ पवार यांना मात्र वगळलं. पुण्यात महार वतनदार हक्क परिषदेची आज पत्रकार परिषद. पार्थ पवार जमीन प्रकरणी नवीन खुलासे होण्याची शक्यता. पार्थ पवार यांच्या भूखंड प्रकरणावर एकनाथ खडसे आक्रमक. खडसेंकडून अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी. महसूल मंत्री असताना फाईल माझ्याकडे आलेली होती, खडसेंचा दावा. जमीन घोटाळा प्रकरणाशी माझा संबंध नाही. पार्थ पवार यांच्या जमीन घोटाळ्यापासून अजित पवार यांनी हात झटकले. नियमात बसणारं काम नसेल तर करू नका असं 3 महिन्यांपूर्वी सांगितलं होतं. आता संपूर्ण माहिती घेऊन बोलणार, अजित पवार यांचं भाष्य. सुप्रिया सुळे यांच्याकडून पार्थ पवार यांची पाठराखण. पार्थवर पूर्ण विश्वास, तो चुकीची गोष्ट करणार नाही. महाराष्ट्र सरकार गोंधळ निर्माण करतंय. जमीन व्यवहाराबाबत सरकारनं उत्तर द्यावं, सुळेंचा निशाणा. पुण्यातील जमीन खरेदी प्रकरणात संपूर्ण माहिती मागवली. प्रकरणाची योग्य ती चौकशी होईल. अनियमितता आढळल्यास योग्य कारवाई होणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टता. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 36 याचिकांवर आज उच्च न्यायालयामध्ये सुनावणी. प्रभाग आरक्षण, सीमांकन, मतदार याद्यांबाबत आज निर्णय. मनोज जरांगे पाटील यांची आज पत्रकार परिषद. हत्येच्या कटाबाबत जरांगे काय बोलणार याकडे लक्ष. मनोज जरांगे यांच्या हत्येच्या कटाची एसआयटी मार्फत चौकशी करावी, तर मनोज जरांगे यांना झेड+ सुरक्षा द्यावी. खासदार कल्याण काळे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. मुंबई लोकल अपघातामध्ये दोघांचा मृत्यू. मशीद बंदर ते सँडहर्स्ट स्थानकादरम्यानची घटना. रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा प्रवाशांना फटका. मेट्रो 7 मार्गिकेसाठी भाडे निर्धारण समिती गठीत करण्याचा केंद्राकडे प्रस्ताव. अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता.